वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगा तो म्हणे पार्था दत्त चित्तू होई आता। म्हणून ज्या श्रीकृष्णाला भगवान असे म्हणतात तो सर्वसंग परित्याग करणाऱ्यांचा सोबती आहे। तो अर्जुनाला म्हणाला, आता माझ्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष दे। श्री भगवान उवाच अनाशित कर्म फलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः। भावार्थ, श्रीकृष्ण म्हणाले, जो कर्माच्या फलाची इच्छा न करता विहित कर्मे करतो तो संन्यासी व योगी आहे। केवळ अग्निहोत्राचा त्याग करणारा अथवा निष्क्रिय मनुष्य संन्यासी अथवा योगी होत नाही। आई के योगी आणि संन्यासी जनी हे एकची सिनाने जनी माणी एरवी विचार जती जव दोन्ही तो एकची ते। हे अर्जुना ऐक, या जगात निष्काम कर्मयोगी आणि संन्यासी हे दोन्ही एकच आहेत। ते वेगळे आहेत असे तू मानू नकोस। सूक्ष्म विचार करून पाहिले तर दोन्ही एकच आहेत। सांडीजे दुजया नामाचा आवासू तरी योगू तोची संन्यासू पाहता ब्रह्मी नाही अवकाशू दोही माझी। संन्यास आणि योग या दोन नावांचा भ्रम टाकून दिला तर योग तो संन्यास व संन्यास तोच योग होय। तत्वतः जाणले तर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी या दोघात भेदाला अवकाश नाही। जैसे नामाचे नि अनारसेपणे एका पुरुषा ते बोलावणे का दोही मार्गी जाणे एकाची ठाय। ज्याप्रमाणे अण्णा काका अशा वेगवेगळ्या नावाने एकाच पुरुषास हाक मारली जाते किंवा काही ठिकाणी दोन मार्ग असतात पण दोन्ही मार्गाने एका स्थानास आपण पोहोचतो। ना तरी एकची उदक सहजे परी नाना घटी भरिजे तैसे भिन्नत्व जाणीजे योग संन्यासाचे। स्वभावता सर्व पाणी एकच असते परंतु निरनिराळ्या घागरीत भरले की ते वेगवेगळे दिसते। त्याप्रमाणे साधन मार्गाच्या भेदामुळे योग व संन्यास यांचा वेगळेपणा दिसण्यापुरता आहे। आई के सकळ संमते जगी अर्जुना पाहे गा तोची योगी जो कर्मे करुणी रागी नोहेची फळी। हे अर्जुना ऐक, तो जो सत्कर्माचे आचरण करून त्याच्या फलाविषयी आसक्त होत नाही तोच या जगी योग्य होय। हे सर्व संत महांतांना मान्य आहे। जैसी मही हे उद्दिजे जनी अहम बुद्धी भी न सहजे आणि तेथीची तिये बीजे अपेक्षिना। ज्याप्रमाणे पृथ्वी सहजपणे अनेक वृक्ष वेलींना जन्म देते पण तिला कोणत्याही प्रकारच्या कर्तृत्वाचा अभिमान नसतो तसेच वृक्षाला लगडलेल्या फळांची ती अपेक्षा करत नाही। तैसा अन्वयाचे आधारे जातीचे अनुकारे जे जेने अवसरे करणे पावे। त्याप्रमाणे आत्मबोधाच्या आधाराने आणि पूर्वजन्मातील कर्माप्रमाणे ज्या काळी जे विहित कर्म म्हणून प्राप्त झाले आहे ते तैसेची उचित करी परी आटोपी नोहे शरीरी आणि बुद्धी ही करोनी फळवेरी जायची ना। ते सर्व कर्म यथाविधी करून आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार निर्माण होऊ देत नाही आणि बुद्धीला फळाच्या अपेक्षेकडे जाऊ देत नाही। ऐसा तोची संन्यासी पार्थागा परियेसी तोची भरवसे निही योगेश्वरू। हे अर्जुना ऐक, असा जो पुरुष तो संन्यासी आणि तो निसंशय योगेश्वर आहे। वाचून उचित कर्म प्रासंगिक तया म्हणे हे सांडावे बद्धक तरी टाको टाकी आणि एक मांडीची तो। याशिवाय जो कोणी प्रसंगाने प्राप्त जे विहित कर्म त्याला बंधनकारक म्हणतो आणि त्याग करीन असे म्हणतो तो पहिले कर्म त्यागताच दुसऱ्या कोणत्या तरी कर्माचा आरंभ करत असतो।
जैसा क्षाळुनिया लेपू एकू सवेची लाविजे आणिकू तैसे नि आग्रहाचा पायकू विचंबे वाया. जसे अंगाला लावलेला एक लेप धुवून ताबडतोब दुसरा लेप लावावा, त्याप्रमाणे जो आग्रही असतो तो व्यर्थच विवंचना करत बसतो. गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीची आहे सहजे, की त्याची संन्यास सवा ठेविजे सरिसे पुढती. आधीच डोक्यावर गृहस्थाश्रमाचे ओझे असते, ते ओझे टाकण्यासाठी संन्यास घेतला तर त्याचबरोबर पुन्हा संन्यास आश्रमातील कर्मांचे ओझे तो डोक्यावर घेतो. म्हणून अग्निसेवा न सांडिता कर्माची रेखा न ओलांडिता आहे योग सगळं स्वभावता आपण पाची. म्हणून गृहस्थाश्रमास अग्निहोत्र तर त्याचबरोबर पुन्हा संन्यास घेतो. म्हणून गृहस्थाश्रमात अग्निहोत्र न त्यागता कर्माचरणाची मर्यादा उल्लंघन न करता योग सुख स्वभावताच आपल्या ठिकाणी सहज मिळणारे आहे. यम संन्यासमिति प्राहु योगम तं विद्धि पांडव न संन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन. भावार्थ, हे अर्जुना, ज्याला संन्यास म्हणतात त्यालाच तू योग असे समज. जे कर्मफलाच्या संकल्पाचा त्याग करत नाही तो कोणी योगी होत नाही. एके संन्यासी तोची योगी ऐसी एक वाक्य तेची जगी गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी. हे अर्जुना, ऐक, जो संन्यासी तोच योगी होय अशी अनेक शास्त्रांनी एक वाक्य तिची गुढी उभारली आहे. जेथ संन्यासीला संकल्प तुटे तेथेची योगाचे सार भेटे ऐसे हे अनुभवाचे निघटे साचे जया. ज्यावेळी कर्म करीत असतानाही फळाचा त्याग करणारा संकल्प नाहीसा होतो त्यावेळी कर्म संन्यास योगाचे तत्व अनुभवाच्या तराजूने तंतोतंत प्राप्त होते. अरुक्षोर्मणी योगं कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शम कारणमुच्यते. भावार्थ, योग प्राप्तीची इच्छा करणाऱ्या मुनीला कर्म हे साधन आहे. योग प्राप्ती झाल्यानंतर त्याला शम हे साधन आहे. आता योग छळाचा निमथा जरी ठाकावा आथी पार्था तरी सोपाना या कर्मपथा सुका झणी. अर्जुना, योग रूपी पर्वताच्या शिखरावर ज्याला पोहोचायचे असेल त्याने कर्म मार्गाच्या पायऱ्यांनी चढून जाण्यास चुकू नये. एने यमनियमांचे तळवटे रिगी आसनाची ये पाऊल वाटे येई प्राणायामाचे आडकाठे वरवतागा. तो यमनियमाच्या पायथ्यापासून निघून आसनांच्या पायवाटेने प्राणायामाच्या कड्याने चढून वर येतो. मग प्रत्याहाराचा आघाडा जो बुद्धीची याही पाया निसरडा जेथ हटिये सांडिती होडा कडे लग. नंतर प्रत्याहाराचा हा तुटलेला कडा त्यावरून बुद्धीचेही पाय निसरतात. त्या ठिकाणी कडा चढून जाणारे हठयोगी देखील योग पर्वताच्या माथ्यावर चढून जाण्याची प्रतिज्ञा मागे घेतात. तरी अभ्यासाचे निबळे प्रत्याहारी निराळे नक्की लागेल डाळे ढाळे वैराग्याची. तरी आत्मस्वरूपाच्या अभ्यासाच्या बळाने चढण्यास आधार नसलेल्या प्रत्याहार रूपी कड्यावर वैराग्य रूपी नखी ही घोरपडी सारखी हळूहळू चिकटेल. त्यामुळे वर चढण्यास आश्रय लाभेल. ऐसा पवनाचे नि पाठारे येता धारणेचे नि पैसारे क्रमी ध्यानाचे चवरे सापडे तो. अशा प्रकारे प्राण व अपान या वायूंच्या वाहनावरून येऊन धारणेच्या विशाल मार्गाने वाटचाल करून तो ध्यानाचे शिखर गाठतो. मग तया मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव जेथ साध्य साधना खेव समरसे होय. मग त्या योग मार्गाची धाव पूर्ण होते, मनाची हाव संपून जाते. या अवस्थेत ब्रह्माशी एकरूपता प्राप्त झाल्यामुळे साधना व साध्य हे भेद मिटून जातात. जेथ पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके ऐसिये सरसिये भूमिके समाधी राहे. ज्या अवस्थेत पुढील भविष्य काळाचा विस्तार बंद पडतो आणि भूतकाळात घडलेल्या गोष्टींचे स्मरण बंद होते
अशा ऐक्याच्या भूमिकेवर समाधी लागते. येणे उपाय योगारूढ जो निरवधी जाहला प्रौढू तयाची या चिन्हांचा निवाडू सांगेन ऐके. जो यम नियम प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान व समाधी या मार्गाने योगारूढ होतो तो निसंशय परिपूर्ण होतो. त्या योगी पुरुषाची चिन्हे तुला निवडून सांगतो, ती श्रवण कर. तरी जयाची या इंद्रियाची या घरा नाही विषयांची या एरझारा जो आत्मबोधाची या ओवरा पौडला असे. जर तर तर ज्याच्या इंद्रिय रूपी घरात विषयांचे येणे जाणे होत नाही आणि जो आत्मबोधाच्या घरात शांत पहुडलेला असतो. दयाचे सुख दुःखाचे न्यागे झगटले मानसचे ओ नेघे विषय पासी ही आलिया सेन रिघे हे काय म्हणून. ज्याच्या मनाला सुख दुःखाने कितीही धक्के दिले तरी ते मन जागृत होत नाही. विषय जवळ आले तरी देखील हे काय म्हणून त्याच्या चित्तामध्ये विषय भोगाच्या स्मृतींना देखील प्रवेश मिळत नाही. इंद्रिये कर्माच्या ठाई वाढीनली परिकही फळ हेतूची चाड नाही अंतःकरणी. ज्यांची इंद्रिये कर्म करत असली तरी ज्याच्या अंतःकरणात फळाची इच्छा देखील निर्माण होत नाही. असं तेनी देहे तुला जो चेतुनी दिसे निदेला तोची योगारूढ भला ओळखे तू. जो देहधारी असला तरी विदेही अवस्थेला पोहोचलेला असतो. जो व्यवहाराने जागा असून देखील परमात्म्यामुळे वृत्तीशून्य अवस्थेला पोहोचलेला असतो. त्यामुळे तो निद्रिस्ताप्रमाणे क्रियाशून्य दिसतो. तो श्रेष्ठ योगारूढ आहे असे जाणावे. ते तर अर्जुन म्हणे अनंता हे मद विस्मो बहु ऐकता सांगे तया एही ऐसी हे योग्यता कवणे दिजे. त्यावेळी अर्जुन म्हणाला, हे अनंता तुझे बोलणे ऐकून मला अतिशय आश्चर्य वाटत आहे. एवढी महान योग्यता त्या योगारूढाला कोणी दिली ते आपण मला सांगा. उद्धरेदात्मना आत्मानमवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. भावार्थ, मानवाने स्वतःचा उद्धार करावा. आपण आपला घात करू नये. मानव आपणच आपला हितकर्ता मित्र आहे आणि आपणच आपला अहितकर्ता शत्रू आहे. तव हासोनी कृष्ण म्हणे तुझे नवल हे बोलणे कवणासी काय दिसेल कवणे अद्वैती एथ. त्यावेळी श्रीकृष्ण हसून म्हणाले, तुझे हे बोलणे आश्चर्यकारक नाही का? अरे या अद्वैत स्थितीमध्ये कोणाकडून कोणाला काय देणे घडेल? पै व्यामोहाची आशेजे बळी अविद्या निद्रितू होईजे ते वेळी दुःस्वप्न हा भोगीजे जन्म मृत्यूचा. अविवेक रूपी भ्रमाच्या शय्येवर प्रबळ अज्ञानाने जेव्हा मनुष्य निजतो त्यावेळी हे जन्म मरण रूपी दुःस्वप्न तो अनुभवत असतो. पाठी अवसात येचेओ तैते अवघेची होय वाओ ऐसा उपजे नित्य सद्भाव तोही आपण पाची. ज्यावेळी स्वरूपाविषयी अकस्मात जागृती येते तेव्हा ते पूर्वीचे सर्व स्वप्न मिथ्या आहे असे त्याला ज्ञान उत्पन्न होते. ते ज्ञान देखील आपल्याच ठिकाणी आपणास प्राप्त होते. म्हणून आपणची आपण या घातुकीचे तू असे धनंजया चित्त देऊनी नाथी लिया देहाभिमाना. म्हणून हे धनंजया खोट्या देहावर भरोसा ठेवला म्हणजे आपणच आपला घात करत असतो. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. ज्याने मन व इंद्रियासहित शरीर जिंकले आहे तो स्वतः आपणच आपला मित्र आहे आणि ज्याने मन व इंद्रियासहित शरीर जिंकले नाही तो आपणच शत्रूप्रमाणे आपले शत्रुत्व करतो. हा विचारून अहंकार सांडिजे मग असतीच वस्तू होईजे तरी आपुली स्वस्ती सहजे आपण केली. सूक्ष्म विचाराने देहावरील अहंकार त्यागावा त्यामुळे आपले मूळचे परब्रह्म स्वरूप प्रगट होते. असे झाले म्हणजे आपले कल्याण आपणच केल्यासारखे होते. एरवी कोश कीटकांची या परी तो आपण या आपण वैरी जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी.
जो वरून सुंदर दिसणाऱ्या शरीरालाच आत्मा मानतो, तो स्वतःच्या अंगावरती स्वतःला राहण्यास तयार केलेल्या कोशातील किड्याप्रमाणे आपणच आपला शत्रू होतो. कैसे प्राप्तीची ये वेळे, निदैवा आंधळेपणाचे डोहळे, की असते आपले डोळे आपण झाकी. लाभाच्या वेळी दुर्दैवी माणसाला आंधळेपणाचे डोळे कसे प्राप्त होतात ते बघ. तो आपले डोळे आपणच झाकून घेतो. का कवण एकू भ्रमलेपणे, मी तो नव्हे गा चोरलो म्हणे, ऐसा नाथीला छंदू अंतक करणे घेऊन ठाके. किंवा एखादा वेळ लागलेला मनुष्य जो होतो तो मी आता नाही, मी चोरला गेलो असे म्हणतो आणि अंतःकरणात तोच खोटा भाव धरून बसतो. एरवी होय तेची होय, परी काही किजे बुद्धी तैसी नोहे, देखा स्वप्नींची ये घाये किमरे साचे. एरवी भ्रमाशिवाय पाहू गेलो तर तो स्वतः ब्रह्मस्वरूप आहे, परंतु काही केले तरी त्याच्या बुद्धीला तशी जाणीव होत नाही. असे पहा की स्वप्नातील हत्याराच्या वाराने कोणी खरोखर मृत्यू पावतो काय? जैसे जैसी ते शुकाचे अंगवारे, नळिका भोवी नली तरी मोहरे, तेने उडावे परी न पुरे मन शंका. पारधी हा पोपटाला पकडण्यासाठी दोरीत नळी ओढून झाडाला बांधतो. पोपट त्यावर बसताच नळी कोणत्या तरी एका बाजूला फिरते. त्यावेळी वास्तविक पाहता पोपटाने उडून जाणे आवश्यक आहे, परंतु नळी सोडल्यास आपण पडून मरून जाऊ अशी शंका असल्यामुळे तो नळी सोडत नाही. वायाची मानती अटवे हेची आवळी, टिटांतू नळी धरुनी ठाके. तो पोपट मानेला व्यर्थ पेळ देतो. छातीने व चवड्याने नळी चोचीने आवळून धरून ओरडतो, म्हणे बांधला मी पुढा, ऐसी या भावनेची या पडे खोडा, की मोकळी या पायांचा चवडा गोवी अधिके. मग तो मनात समजतो की खरोखरच मी बांधला गेलो आहे अशा भ्रामक कल्पनेच्या खोड्यात तो सापडतो आणि मोकळ्या असलेल्या आपल्या पायाचा चवडा अधिकच गुंतवितो. ऐसा काजे विन अंतुडला, तो सांग पा काय आणखे बांधला, मग तो सोडीच जरी नेला तोडून अध्या. असा तो कारणाशिवाय अडकून राहतो. त्याला कोणी अर्धा तोडून नेण्याचा प्रयत्न जरी केला तरी तो नळी सोडत नाही. आता तूच सांग की त्या पोपटाला दुसरं कोणी बांधून ठेवले आहे काय? म्हणून आपण या आपणची रिपू, जेने वाढविला हा संकल्प, एर स्वयंबुद्धी म्हणे बापू, जो नाथिले नेघे. म्हणून ज्याने मी शरीर आहे असा संकल्प वाढविलेला आहे तो आपणच आपला शत्रू होय. परंतु जो मिथ्या देहाचा अभिमान धरत नाही तो स्वतःच्या आत्मस्वरूपाचा विचार करणारा होय. जिता आत्मना प्रशांतस्य परमात्मा समाहितः, शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः, ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः, युक्तयुत्युच्यते योगी समलोष्टाश्मकांचनः. भावार्थ, शीत उष्ण व सुख दुःख वगैरे मध्ये तसेच मान व अपमान यामध्ये ज्याच्या वृत्ती पूर्णपणे शांत विकाररहित असतात अशा आपल्या आत्म्याला स्वाधीन केलेल्या पुरुषाच्या ज्ञानामध्ये परमात्म्याशिवाय दुसऱ्या कशाचेही अस्तित्व राहत नाही. ज्याचे अंतःकरण ज्ञान व विज्ञान यांनी तृप्त झाले आणि ज्याची स्थिती विकाररहित आहे तो जितेंद्रिय आहे. तसेच ज्याला दगड माती सोने वगैरे सर्व समान वाटत असा योगी सिद्ध बनला जातो. ते पुढचं वाचू. तया सातक करण रचिता सकळ कामोपशांता, परमात्मा परवता दूर नाही. ज्याने आपले मन जिंकलेले आहे, ज्याच्या सर्व विषय वासना नष्ट झाल्या आहेत, त्याला परमात्मा कोठे पलीकडे दूर नाही. जैसा किराळाचा दोष जाय, परी पंधरे तेची होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. सोन्याचे हिणकस अग्नीत टाकून नाहीसे झाल्यावर ते 100 नंबरी सोने होते. त्याप्रमाणे संकल्प नाहीसे झाल्यावर अहंभाव भ्रम नाहीसे होऊन जीव हा ब्रह्मस्वरूप आहे याची जाणीव होते. हा घटाकारू जैसा
निमालिया तया अवकाशा, न लगे मिळो जाणे आकाशा आणा ठाया. ज्याप्रमाणे घटाचा आकार नाहीसा झाल्यानंतर त्यातील पोकळीला महाआकाशाशी एकरूप होण्यासाठी दुसरीकडे जावे लागत नाही, तैसा देहाहंकार नाथिला, हा समूळ जयाचा नाशिला, तोची परमात्मा संचला आधीची आहे. ज्याप्रमाणे त्याच्या देहाच्या ठिकाणी असलेला मिथ्या अहंकार अज्ञानासह नष्ट झाला आहे, तो पुरुष अज्ञान निवृत्ती पूर्वी सुद्धा परमात्मा होता आणि नंतरही परमात्माच आहे. आता शीतोष्णाची या वाहणी, तेथ सुख दुःखाची कडसणी, येन समाती काही, येन समाती काही बोलणी, मानापमानाची. शीत उष्णाचा ओघ, सुख दुःखाचा विचार, मान अपमानाची बोलणी हे काही त्या पुरुषाच्या अंतःकरणात प्रवेश करू शकत नाही, कारण त्याचे अंतःकरण परब्रह्म भावाने परिपूर्ण भरलेले असते. जे जिये वाटा सूर्य जाये, ते उते तेजाचे विश्व होय, तैसे तया पावे ते आहे, तोची म्हणवनी. ज्या वाटेने सूर्य जात असतो तिकडचे सर्व विश्व प्रकाशमान होत असते, त्याप्रमाणे योगी पुरुषाला जे जे प्राप्त होते ते ते त्याचे स्वरूप असते. देखे मेघवनी सुटती धारा, तिया अनुरूपती जैसिया सागरा, तैसी शुभाशुभे योगीश्वरा नमती आणे. मेघातून सुटणाऱ्या धारा ज्याप्रमाणे समुद्राला टोचत नाहीत, त्याप्रमाणे योगी पुरुषाला शुभ अशुभ द्वंद्वे आत्मस्वरूपापेक्षा भिन्न नसतात, म्हणून त्रास देत नाहीत. जो विज्ञानात्मक भाव, तया विवादिता जाहला वाव, मग लागला जव पाहो, तव ज्ञान ते तोची. जो योगारूढ पुरुष दृश्य प्रपंचाला विचार करू लागतो, प्रपंचाचा विचार करतो, तेव्हा त्याच्या दृष्टीने तो प्रपंच मिथ्या झालेला असतो. मग अनुभवाने तो ज्यावेळी आत्मस्वरूपाला पाहू लागतो, त्यावेळी ते अनुभव ज्ञान देखील त्याचे स्वरूप झालेले असते. आता व्यापकू की एकदेशी, हे उहापोही जे ऐसी, ते करावी ठेली अपैसी दुजे नवीन. मी व्यापक आहे का मर्यादित आहे अशी चर्चा द्वैत संपल्यामुळे आपोआपच थांबलेली असते. ऐसा शरीरीची परिकौतुके, परब्रह्माचे निपाडे तुके, जेने जिंकली एके इंद्रिये गा. ज्यांनी आपली सर्व इंद्रिये पूर्णपणे जिंकलेली आहेत, तो देहधारी असला तरी त्याची परब्रह्माच्या बरोबरीने तुलना होते. जो जितेंद्रिय सहजे, तोची योगयुक्त म्हणजे, जेने साणे थोरणे निजे कवणे काळी. ज्याने आपली सर्व इंद्रिये सहजपणे जिंकलेली असतात त्याला योगयुक्त म्हणतात. त्याला हा लहान हा मोठा अशा प्रकारचा भेद कोणत्याच वेळी जाणवत नाही. देखे सोनयाचे निखळ, मेरुये सणे ढिसाळ, आणि मातीयेचे ढिखळ सरिसेची मानी. असे बघ की शुद्ध सोन्याचा मेरू पर्वत एवढा ढीग आणि मातीचे ढेकूळ जो सारखेच मांडतो. पाहता पृथ्वीचे मोल थोडे, ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे, देखे दगडाचे निपाडे निचाडू ऐसा. पृथ्वीची किंमत ज्याच्या पुढे काहीच नाही असे अनमोल रत्न देखील जो दगडा समान मानतो, त्याचे अंतःकरण निरीच्छ बनलेले असते. श्लोक वाचू ताई? इथे थांबूयात आपण आता. हो, हा चालेल. पसायदान घेते. हा पसायदान घेत. पसायदान. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमत द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, त्रितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाभो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे लांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होती किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो निती लोकी.
भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजये होवा वेजी एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला सुखिया झाला. छान ताई, सुंदर म्हणलात तुम्ही. आता दादांचं ऐकूयात आपण. हा हो. प्रथमतः ताई, आपण खूपच सुंदर असं वाचन केलेलं आहे. आता आपण म्हणजे आपण आता 6व्या अध्यायाकडे आलेलो आहोत. 6वा अध्याय म्हणजे महत्वाचं आपल्याला काय शिकायचं आहे या अध्यायातून. म्हणजे अध्यायाचं नाव जरी आपण पाहिलं तर ध्यानयोग किंवा आत्मसंयम योग असं म्हटलेलं आहे. आणि हे करताना आपल्याला म्हणजे परमेश्वरांनी आधी योगी किंवा संन्यासी, जसं आपण मागच्या वेळेला पाहिलं, तसं संन्यासी कशाला म्हणावं, तसा योगी कशाला म्हणावं, तर ज्या पुरुषाने आपली कर्म ही कर्तव्य कर्म करीत असताना सर्व कर्म फळांचा त्याग केलेला आहे, अशा व्यक्तीला योगी म्हणावं असं आपल्याला भगवंत सांगत आहेत. आता मला ह्या सर्व श्लोकांमध्ये सर्वात जास्त किंवा आपल्या ज्या उपमा पाहिल्या, म्हणजे पोपटाला जसा एक पारधी त्या नळीवर बसलेला असतो, तो दोरीने स्वतःला पकडून घेतो, तसाच मनुष्य हा स्वतःच्याच कर्मांमध्ये, स्वतःच्या देहाभिमानामध्ये स्वतःला बांधून घेत राहतो. म्हणजे त्याला कोणी इतर व्यक्ती, बाहेरचा व्यक्ती येऊन त्या कर्मांमध्ये बांधत नाहीच आहे, तो स्वतःलाच त्याच्यामध्ये बांधतो. त्याचं कारण असं आहे की तो स्वतःलाच देह समजायला लागतो. म्हणजे तो आत्मस्वरूप आहे आणि तो म्हणजे अत्यंत आनंदाच्या स्वरूपात राहणारा असा तो आहे, असं तो स्वतःला विसरतो. आणि विसरल्यामुळे त्याचा देहाभिमान वाढायला लागतो. आणि मग मी म्हणजे इंद्रिय आहे, मी म्हणजे मन आहे, मी म्हणजे हा देह आहे, आणि हा देह जो आहे तोच मी, हा अहंकारामुळे त्याच्यामध्ये वाढत जाणारा अभिमान आहे. आणि त्याच्यामुळेच त्याला सर्व सुख दुःखांची प्राप्ती होते. म्हणजे सुख म्हणजे काय किंवा दुःख म्हणजे काय, की आपल्या मनासारखं एखादी गोष्ट घडली तर त्याला सुख असं म्हणतात, आणि मनाच्या विरुद्ध घडली तर त्याला दुःख असं म्हणतात. आता सुख दुःख ही थोडीशी सापेक्ष आहेत. म्हणजे एका व्यक्तीच्या दृष्टीने असणारं सुख हे दुसऱ्या व्यक्तीच्या दृष्टीने दुःख असू शकतं, कारण ते त्याच्या मनाशी ते निगडीत आहे. परंतु जो योगी आहे, बरोबर, त्याने त्या सर्वांहून तो परे आहे. म्हणजे याचं फार सुंदर उदाहरण ज्ञानेश्वर माऊली आपल्याला इथं देतात, की समजा मेघांवाटे पाऊस पडतो समुद्रावर, तर समुद्राच्या पावसाचे जे थेंब थेंब पाणी पडतं, त्या पाण्याच्या थेंबांच्या वर्षावामुळे समुद्राला काही फरक पडत नाही किंवा त्याला काही मार बसत नाही त्याचा. तसाच तो योगी असतो. म्हणजे त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट घटनांमुळे थंड उष्ण, बरोबर, किंवा शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयो, म्हणजे मान असो अपमान असो, ह्या भावनाच त्याच्या जवळ निर्माणच होत नाहीत, आणि तो सदोदित त्या सच्चिदानंद आत्म स्वरूपामध्ये लीन असा आहे. म्हणजे त्या आनंदाच्या स्वरूपामध्ये तो लीन आहे. आता ही अवस्था साधणं, म्हणजे मी उपदेश सहस्त्री या वर्गामध्ये सांगितलं की साधकाच्या अवस्था सांगितल्यात, त्या म्हणजे 5 मुख्य अवस्था आहेत. त्यातल्या म्हणजे पहिली अवस्था ती बद्ध अवस्था आहे. बद्ध म्हणजे तो स्वतःला देहाभिमानी समजतो, संसारा प्रपंच हाच खरा आहे आणि त्याच्यामध्येच मी जगतो आहे, हेच ज्याला खरं वाटतं तो बद्ध. त्याच्या पुढची जी अवस्था आहे ती मुमुक्षु अवस्था आहे. म्हणजे ज्याला आता तीव्र इच्छा झालेली आहे की मला मोक्ष प्राप्त करण्याची गरज आहे, बरोबर, अशा अवस्थेला मुमुक्षु असं म्हटलेलं आहे. आणि मग त्याच्यातून पुढे जाते ती म्हणजे साधक अवस्था, म्हणजे ज्याला गुरूंनी साधन चतुष्टयाचा उपदेश केलेला आहे. म्हणजे विवेक काय, वैराग्य काय, शमदम समाधान आदी काय,
ह्याचा ज्याला व्यवस्थित असा गुरुकडून उपदेश मिळालेला आहे तो साधक आहे. आणि मग साधक हा सिद्ध अवस्थेकडे जाणार आहे. आणि सिद्ध अवस्था म्हणजे काय, ती आत्मस्वरूपाची जी अवस्था आहे त्या अवस्थेत तो काही काळ टिकून आहे, बरोबर. पण सदोदित म्हणजे सततच त्या अवस्थेत राहत असतो का तो सिद्ध? नाही. तर तो ज्या वेळेला त्या आत्मानंदी अवस्थेत आहे त्या अवस्थेत तो त्या वेळेला आनंदी आहे. परत प्रपंचात आला की परत त्याला सुखदुःख सुरू होतात. परंतु जो कैवल्य म्हणजे सिद्ध अवस्थेच्याही पुढे निघून गेला, म्हणजे कैवल्य अवस्थेत पोचला, तो सदोदित आत्मानंदी अवस्थेत आहे. आणि तीच अवस्था इथे परमेश्वरांनी त्या आत्मानंदी अवस्थेचं वर्णन इथे केलेलं आहे. म्हणजे अल्टिमेटली आपल्या सर्वांना ती आत्मानंदी अवस्था मिळवणं हेच आपलं ध्येय आहे आयुष्याचं, बरोबर. आणि आत्मज्ञान होणं म्हणजेच काय की स्वतःला ओळख होणं आणि या सुखदुःखांच्याही पुढे निघून जाणं, ही ती अवस्था आहे. आणि त्यासाठीच काय करायला हवं, किती सोपा मंत्र सांगितलाय की ज्याने आपल्या कर्मांची फळांचा त्याग केला, बरोबर. म्हणजे कर्मफळांचा जो आश्रय घेत नाही, म्हणजे हे मीच करतो, मीच केलं, म्हणजे ज्याला हे समजलं की या सृष्टीचा कर्ता हा ईश्वर आहे, मी याच्यात काहीच करत नाही, आणि जे काही मला फळ मिळेल हे माझ्या प्रारब्धाचं कर्म आहे, प्रारब्ध कर्मांचीच ती फळं आहेत, हे ज्याला कळालं तर तो त्या अवस्थेच्या दृष्टिकोनातून पुढे एक पाऊल टाकत पुढे पुढे जाणार आहे. अशाच प्रकारचं वर्णन आपल्याला या अध्यायात दिसतं. हा अध्याय समजण्यासाठी म्हणजे थोडस याच्यातले विचार समजण्यासाठी बारकाईने विचार करणं त्या मुद्द्यांवर खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे म्हणजे आपण सर्व ज्ञानी आहातच, म्हणजे आपल्याला ह्या सर्व गोष्टी माहिती असतीलच नक्कीच, बरोबर. म्हणजे ह्याच्या पुढचा जो श्लोक आहे तो मला खूप आवडतो. तो म्हणजे तो योगी म्हणजे कोण, की ज्याला माती, दगड, सोनं हे सर्व सामान आहे, ज्यांनी सर्व इंद्रिय जिंकलेली आहेत, असा जो योगयुक्त पुरुष आहे, बरोबर, तो भगवंताला प्राप्त झालेला आहे असं आपण पुढच्या वेळेस पासून पाहणार आहोत. आणि त्याच्या उपमा, त्याचे दृष्टांत हे फार सुंदर प्रकारे दिलेले आहेत. म्हणजे काल म्हणजे मला असं म्हणायचं की माऊलींनी दृष्टांत इतके का दिले असावेत, बरोबर. कारण आत्मज्ञान हे कालातीत आहे. कालातीत म्हणजे काय, की कुठलीही गोष्ट समजायची असेल आपल्याला या जगातली, तर त्याला स्थळ, काळ आणि कारण या 3 गोष्टी समजणं खूप गरजेचं असतं. म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी ती कुठे घडली, ती कुठल्या काळात घडली आणि त्या घटनेचं कारण काय, या 3 गोष्टी समजल्यानंतर त्या गोष्टीचं आपल्याला यथार्थ ज्ञान होऊ शकतं. परंतु आत्मा किंवा आत्मज्ञान समजणं हे स्थळ, काळ, कारण याच्या पलीकडचं आहे. आणि त्यामुळे आपलं जे काही विश्व आहे हे फक्त स्थळ, काळ आणि कारण यांनी बांधलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्या पलीकडची जी गोष्ट आहे ती आपण पाहूच शकत नाही. मग ती पाहण्यासाठी म्हणजे ती आपल्याला कळावी ह्याच्यासाठीच सोपं पद्धत काय, तर दृष्टांत आहे. दृष्टांतामधून आपल्याला काय कळतं, तर त्याच्या आपण थोडेफार जवळ जाऊ शकतो. म्हणून दृष्टांत संत महात्मे आपल्याला देत असतात. परंतु दृष्टांत हे त्याचं म्हणजे तसंच्या तसं वर्णन आहे का, नाही. दृष्टांत फक्त आपल्याला ती गोष्ट समजण्यासाठी आपल्याला मदत करेल. आणि ती आपल्याला का समजत नाही, कारण ती स्थळ, काळ, कारण याच्या पलीकडचे म्हणजे काळातीत आहे. आत्मा हा सर्वव्यापी असून तो काळातीत आहे, म्हणूनच तो समजणं अवघड आहे. म्हणजे ज्याला वेदांनीही नेती नेती म्हटलं, म्हणजे वेद सुद्धा ज्याला म्हणतात की जे आम्हाला समजलंच नाही ईश्वर काय आहे, ते समजण्यासाठी आपल्याला काळातीतच व्हावं लागेल. आणि ते काळातीत होण्यासाठीचेच हे दृष्टांत असतात असं आपल्याला आहेत. आणि ज्ञानेश्वर माऊली ही अशा अनेक दृष्टांत देऊन आपल्याला ते समजून सांगतात. कारण आपल्याला आपले विचार म्हणजे आपली विवेक बुद्धी त्याच्या पलीकडे न्यायची आहे, म्हणजे स्थळ, काळ आणि कारणांच्या पलीकडे न्यायची आहे. आणि हे नेण्याचं पहिलं पाऊल काय असेल, तर त्या कर्मांची जी फळाची अपेक्षा आहे ती सोडणं ही आहे. पण मी एवढंच इथे आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो आणि माझे 2 शब्द संपवतो.